जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लोकमत पेपरमध्ये आलेली बातमी खूप महत्त्वाची आहे। जेवढे पण विद्यार्थी पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। पोलिसांची रिक्त पदे किती दिवसात भरता असा आपण स्वतः बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। हायकोर्टाने सरकारकडे मागितले प्रतिज्ञापत्र आणि ही कोणती जुनी बातमी नाही विद्यार्थी मित्रांनो, आजच्याच मुंबई मेनला आलेली पत्र आहे। 11 पेज नंबरवर 30 एप्रिल 2025। बघूया संपूर्ण बातमी काय आहे आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। ग्रामीण पोलीस विभागामध्ये रिक्त असलेल्या पदांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे। ही पदे किती दिवसात भरतात अशी विचारणा राज्य सरकारला करून यावर येत्या 23 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे। प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दिलेली ही अंतिम संधी आहे। बघा, हे अंतिम संधी दिलेली आहे, त्यानंतर वेळ वाढवून मिळणार नाही अशी तंबीही दिली आहे। शहरातील रोडवरील खड्डे प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे न्यायालयाने 2020 मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे। अपघातात थांबविण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे, परंतु मनुष्यबळ अभावी पोलीस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे। शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केले आहे, परंतु त्यावर निर्णय घेण्यात आला नाही। त्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला। प्रकरणावर न्यायमूर्तीद्वारे नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली। ॲडव्होकेट राहिल मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डेली काही ना काही अपडेट, काही ना काही हालचाली या होत आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीबद्दल। आणि जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी जर करत असाल तर तुम्ही एकदम सिरियसली तयारी करायला पाहिजे, कारण की आपल्याला माहिती आहे की नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसुद्धा झालेली आहे आणि मनुष्यबळसुद्धा पोलीस विभागामध्ये कमी आहे। तर तुम्हाला चांगली संधी मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो। संपूर्ण भरती ही मोठी होण्याची चान्सेस जास्त आहे आणि ही भरती जर तुमच्या हातातून निष्ठायला नाही पाहिजे, केली नाही पाहिजे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे ग्राउंड करणे खूप गरजेचं आहे, कारण की पोलीस भरतीला ग्राउंड हे खूप इम्पॉर्टंट असते विद्यार्थी मित्रांनो। आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 43+ ग्राउंड करण्याचा प्रयत्न करा। महिला उमेदवारांनी 38+ जरी ग्राउंड केलं तरी त्यांचं काम होऊ शकतं, पण पुरुष उमेदवारांनी 43+ ग्राउंड करणे खूप गरजेचं आहे।